नमस्ते, मी कल्पना. नमस्कार, मी मृण्मय. आमच्या या आजी नातीच्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. आजी, तू मागच्या वेळेस तर साबुदाणा न भिजवता त्याचं हे केलेलं. आता साबुदाणा न भिजवता त्याचं थालीपीठ कर. हो, नक्की करून देणार. बघूया आज कोण जिंकते. हो, आज कोण जिंकतं बघू आपण. त्याचं साबूस तांदूळ न भिजवता आपण ना साबूस तांदळाचं थालीपीठ करणार आहे. तर ते आधी आपण मिक्सरमधनं काढून घेऊया. हे तांदूळ आपण मिक्सरमधनं काढून घेणार. आता हे मिक्सर मधून काढून याच्यात घेऊया. परातीमध्ये बुडाला एवढंच पाणी टाकणार आहे आणि 5 मिनिटं आपण याला तसंच ठेवणार आहे. तू स्टॉप बोलायची. पाच मिनिटासाठी साबूस तांदूळ आपण झाकून ठेवूया. चॅनल दिलं होतं ना, ते बघूया कसं काय गोंधळ घातलाय. आपण हे 5 मिनिटात साबूस तांदूळ भिजायला ठेवले होते. भिजले की नाही बघूया. भिजले. पहिलं मीठ टाक, जिरं टाकणार आहे. टाक. त्याच्यानंतर ह्याच्यात हिरवी मिरची घालणार आहे, आपण वाटून घेतली. हा बटाटाचा किस आहे, बटाटा घेतला होता आपण. जे बाबांनी केलं. खीस आणि बटाट्याचा खीस घालून साबुदाण्याचं थालीपीठ बनवायचं आहे. त्याकरता बायकोला मदत म्हणून रताळे आणि बटाटा ठेवून येत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला जास्त लागला जास्त घाला, कमी लागला कमी घाला. आम्हाला एवढा लागतो. आता ह्याच्यात घालणार आहे थोडासा रताळ्याचा किस पण घेतलाय मी. हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला वाटलंच मोकळा झाला असं तर पाण्याचा शिंतोडा देऊन तुम्ही मऊ करू शकता. आता आपलं हे सगळं मिक्स केलंय मऊनी. आजी शिंतोडे म्हणजे थोडंसं असं देतात. आता शेवटी टाकणार आहे आपण दाण्याचा. हे मिक्स करून घेतले. साबूस तांदूळ खूप फुगलाय. टाक टाक सगळं. त्याच्यात टाकून घेतलं आपण शेंगदाण्याचा कुट्टा. खूप मळून घ्यायचं. याच्यात सगळं जिन्नस टाकलेले त्याचे थोडं थोडं करून आता काय छान वास येतोय. तुला आवडलं. हो. आता चायला कोण देतो अजून खालना. आता गॅस आता लावला. गॅस लावलेला आहे. त्याच्यावर थापायचंय असं मला वाटतंय. ऐसी मेरी थिंकिंग है, अभी ये तू डाल अच्छे, बहुत डाल अच्छे, मेरी लैंग्वेज छे. वाव. थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे हाताला चिटकत नाही. आजीने ना यात बीळ पण पाडले, कारण माहित नाही. सगळीकडे वाफ लागते त्याच्यामुळे. छान झाले. आता आपली एक बाजू झालेली आहे. दुसरी मला बाजू वाईट वाटतं हे होतं कारण मी हा चॅलेंज हरलेली आहे. असं पण राहते. म्हणजे होत राहते. घबरायचं नाही त्याला. आपण साईडने थोडंसं तूप सोडूया. आता हे आपलं दोन्ही बाजूनी थालीपीठ पूर्ण छान भाजून झालेलं आहे. आता माऊ काय सांगते ते ऐका. खूप छान वास येतोय आणि मी चॅलेंज हरलेली आहे. शिवरात्रीला वरही चालत नाहीये.
तर फक्त साबूस तांदूळ चालतो. तर ते साबूस तांदळाची खिचडी पण आपली झाली आहे, तसं थालीपीठ पण झालेले आहे, आपले वडे पण होतात. असे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. तर हे शिवरात्रीसाठी हे सगळं ताट बनवलेलं आहे. त्यात मऊ पण आहे. मऊ तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.